ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठकीत अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावरती मुख्य चर्चा। अमेरिका, इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला, राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला, 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। खामेनीसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणची 9 जहाजं नष्ट केली आणि 2000 बॉम्ब टाकल्याची माहिती, आमच्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी ही धमकी। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये अयातुल्ला अली खामेनींचा मुलगा मोस्तबा खामेनीचाही मृत्यू, वडिलांसह मोस्तबा ठार झाल्याचा इराणी मीडियाचा दावा, तर खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफींची हंगामी सर्वोच्च नेता म्हणून निवड। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले सुरूच, इराणच्या प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेचे 3 जवान आणि इस्रायलचे 6 जवान शहीद, इराणमध्ये आतापर्यंत 165 लोक ठार झाल्याची मीडियाची माहिती। युद्धग्रस्त आखाती देशामध्ये महाराष्ट्राचे 382 नागरिक अडकले, कोल्हापुरातील सर्वाधिक 142 नागरिक आखाती देशात, पुणे, सांगली, नाशिक, ठाण्यातील नागरिकही अडकले। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका, हजारो उड्डाणं रद्द, अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकले। युद्धाचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्समध्ये जवळपास 1000 तर निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण, युद्धानंतरच्या पहिल्याच सत्रामध्ये बाजारात घसरण, तर चांदी पुन्हा 3 लाखांकडे। व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा सीटवरती झोपला, जय पवारांकडून व्हिडिओ पोस्ट, रोहित सिंहवरती आणि व्हीएसआर कंपनीवरती कारवाईची मागणी। नागपुरातील नरसाळामधील चाणक्यपूरमध्ये मोठी आग, पाण्याच्या टाकीखाली ठेवलेल्या 1700 सिंथेटिक पाईपपैकी 700 पाईप जळून खाक, कचऱ्याला लागलेली आग पाईपपर्यंत पोहोचली। नागपूरच्या एसबीएल एनर्जी कंपनीतल्या स्फोटातील मृतांची संख्या 19 वर, जखमींवरती उपचार सुरू, मालक आलोक चौधरीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, तर 9 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू। संजू सॅमसनच्या विक्रमी खेळीच्या जोरावरती भारताची T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक, वेस्ट इंडिजवरती 5 गडी आणि 4 चेंडू राखून विजय, सेमीफायनलमध्ये गुरुवारी इंग्लंडशी गाठ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।